हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC. येणाऱ्या CDPO एक्झामसाठी आपण लेक्चर सुरू करणार आहोत आणि त्यामध्ये आपण समाजकार्य या विषयापासून सुरुवात करणार आहोत. तर पहा, CDPO एक्झाम जर का सरळ सेवेने झाली तर आपल्याला समाजकार्य हा घटक जो आहे तो परीक्षेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्याचं वेटेज जवळपास 10 मार्कांसाठी आहे. जवळपास 13 घटकांमधील सर्वात जास्त वेटेज असणारा हा विषय आहे आणि ज्याचं अभ्यास साहित्य जे आहे ते फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंवा एक्झाम ओरिएंटेड ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच मग आपण जी काही लेक्चर सिरीज घेतलेली आहे यामध्ये इंटरनेटचा, त्यासोबत MSW BSWचे पुस्तकं आणि मार्केटमध्ये उपलब्ध असणारे समाजकार्याचे जे काही पुस्तकं आहेत त्या सगळ्यांचा वापर, त्याचसोबत मागच्या वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांमध्ये कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत, मग त्यांची उत्तरं आपल्या अभ्यासक्रमातून किंवा आपल्या कंटेंटमधून आपल्याला मिळत आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ह्या नोट्स ज्या आहेत त्या मी तयार केलेल्या आहेत. हँड रिटन नोट्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला समाजकार्य, त्याचसोबत समाजशास्त्र, त्याचसोबत इतर जे काही घटक आहेत ज्यांच्यात शक्य झालं तयार करणं, या सगळ्या नोट्स मी अवेलेबल करून देणार आहे. त्याचसोबत त्यांचे व्हिडिओ लेक्चर्ससुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत. त्याचसोबत जे काही ॲक्ट आहेत आपल्या CDPO एक्झामसाठी इम्पॉर्टंट, त्या सगळ्या ॲक्ट्सवरती सुद्धा आपली एक लेक्चर सिरीज असणार आहे. तर आपण सुरुवात समाजकार्य या विषयापासून करणार आहोत. तत्पूर्वी जेही आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळोवेळी मिळत जातील. आता CDPOमध्ये समाजकार्य हा घटक आहे. मग समाजकार्य आणि समाजसेवा यामध्ये नेमका फरक काय आहे हा विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही किंवा बऱ्याचदा वाचूनही त्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर सुरुवातीला आपल्याला समाजकार्य म्हणजे काय हे समजावून घ्यायचं आहे. तर पहा, इंटरनेटवरती जो कंटेंट उपलब्ध आहे त्यामधूनही आपल्याला बऱ्याचदा वाचूनही यामध्ये कन्फ्युजन होतं. मग आपण आज त्याचं उत्तर पाहूया. तर पहा, रंजलेले, गांजलेले, दुःखी, कष्टी लोक, दुबळे लोक किंवा जनसमूह यांना खाजगी अथवा सार्वजनिकरित्या मदतीप्रित्यर्थ पुरविलेली सेवा. ओके, म्हणजे जे काही दीनदुबळे लोक आहेत किंवा जे त्रस्त असे लोक आहेत त्यांना सार्वजनिकरित्या मदतीप्रित्यर्थ पुरविलेली ही काय आहे तर एक सेवा आहे. हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. 20व्या शतकात सामाजिक बांधिलकीच्या कल्पना प्रस्तुत व विकसित झाल्यानंतर ही संकल्पना जी आहे ती प्रामुख्याने भरभराटीस आली आणि विकसित सुद्धा झाली. तर पहा, सुरुवातीला समाजकार्याला व्यावसायिक स्वरूप नव्हतं. ती एक काहीतरी सेवा करायचं किंवा पुण्यदान मिळवण्याच्या हेतूने केली गेलेली ती एक सेवा होती. त्यामधून कुठलाही आर्थिक नफा आपल्याला मिळावा अशी कुठल्याही व्यक्तीची तिथे इच्छा नव्हती. तो एक प्रकारची ती एक सेवा होती मदतीसाठी केलेली. परंतु 20व्या शतकामध्ये मात्र सामाजिक बांधिलकीच्या ज्या काही कल्पना होत्या त्या विकसित होत गेल्या आणि मग ही जी काही संकल्पना आहे समाजकार्याची ती विकसित होत गेली. ओके, तत्पूर्वी सामाजिक किंवा खाजगी औदार्याला संघटित आणि संस्थात्मक स्वरूप देण्याचे इंग्लिश पुअर लॉद्वारे इसवी सन 1601 मध्ये ठरविण्यात आले. ही कृती रास्त आणि न्याय्य असली तरी तिचा प्रत्यक्षात विकास ग्रेट ब्रिटन आणि जर्मनी आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशात 19व्या शतकात झाला. समाजाच्या हितासाठी, विकासासाठी असलेली ही संकल्पना मोठी आणि व्यापक आहे. आता समाजकार्य ही काही छोटी संकल्पना नाही आहे, तर ही एक व्यापक संकल्पना आहे आणि आता तर याला व्यावसायिक स्वरूप सुद्धा प्राप्त झालेलं आहे. परंतु भारतामध्ये हिचा विकास झालेला नव्हता. जर्मनी, ग्रेट ब्रिटन, त्याचसोबत अमेरिकेची जी काही संयुक्त संस्थाने आहे या देशांमध्ये मात्र 19व्या शतकामध्येच त्याचा विकास झालेला होता. भारतामध्ये कधी विकास झाला, मग त्याचं सध्याचं स्वरूप काय आहे ह्याही गोष्टी आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपण त्याची हिस्ट्री पाहूया किंवा नेमकं समाजकार्य म्हणजे काय ते समजावून घेणार आहोत. आता आपण समाजकार्याचा इतिहास पाहूया. तर पहा, पूर्वीच्या काळी व्यक्तीच्या किंवा समाजाच्या समस्या भिन्न होत्या. ऑब्व्हियसली आता तर इंटरनेट स्लो चालणं ही सुद्धा एक आपली समस्या आहे. ओके, मग पूर्वीच्या काळच्या लोकांच्या ह्या समस्या होत्या का तर नाही, त्यांच्या समस्या भिन्न होत्या. त्यामुळे मग त्यांच्यावर जे काही उपाय करायचे आहे त्या उपायांचं स्वरूप सुद्धा भिन्न होतं. आणि परोपकार, दान, धर्म, म्हणजे नेमका भर कशावर होता समाजकार्याचा तर परोपकार आहे, दान धर्म आहे, यावरती जास्त भर होता. त्याकेळी सेवा ही संकल्पना दृढ होती. समाजकार्यात पाप पुण्य याचा आधार असल्याचा प्रभाव होता.
काळ बदलत गेला तसतसे समस्यांचं स्वरूप सुद्धा बदलत गेलं. पूर्वीच्या काळी दानधर्म करणे किंवा यातूनच समाजाची सेवा होते अशा प्रकारचा एक समज होता किंवा अशा प्रकारे समाजकार्य केलं जायचं. पाप पुण्याचाही त्यामध्ये भर होता. दानधर्म करत होते लोक की आपलं दानधर्म केल्यानं आपलं पाप कमी होईल. सो त्याच्यामध्ये त्यावरती भर होता. आणि मग जसा जसा समाज बदलत गेला तसतसं त्यांच्या समस्या सुद्धा बदलल्या. त्याचसोबत त्यांच्यावरच्या उपायांचं स्वरूप सुद्धा बदलत गेलेलं आहे आणि समाजकार्याच्या संकल्पनेमध्ये सुद्धा बदल होत गेले आहेत. मग समस्या निराकरणासाठी हळूहळू तंत्रशुद्ध तसेच तर्कशुद्ध पद्धतींचा वापर होऊ लागला. पूर्वीच्या काळच्या ज्या काही पद्धती होत्या त्या मग काळानुरूप मागे पडत गेल्या आणि जशा समस्या बदलल्या तसं त्यांच्यावरच्या उपायांचं सुद्धा तंत्रशुद्ध स्वरूप आपल्याला तिथे दिसायला लागलं किंवा त्यांचा विकास होत गेला, त्यांचा वापर होत गेला. आता समाजकार्यामध्ये दीनदुबळ्या लोकांच्या कल्याणार्थ कार्य केले जाते. ओके. आणि हे जे काही कार्य आहे, हे सेवा कार्य आहे, ते विविध प्रकारे केले जाते. फक्त स्वतःला पुण्य मिळावे म्हणून समाजातील वंचित गटांना सहाय्य करणे किंवा भूतदयेपोटी दीनदुबळ्यांची सेवा करणे म्हणजे समाजकार्य नव्हे. म्हणजे फक्त पुण्यच भेटलं पाहिजे. जसा सुरुवातीचा लोकांचा सेवा करण्याचा उद्देश होता की पुण्य भेटावं बा, आपलं पाप कमी व्हावं, तर तो उद्देश याच्यामध्ये राहिलेला नव्हता. तर वंचित गटांना सहाय्य करणे म्हणजे समाजामध्ये जे काही वंचित घटक आहेत त्यांना सहाय्य करणे, त्याचसोबत फक्त पुण्य मिळावे ही संकल्पना तिथे नव्हती. 20व्या शतकात समाजकार्य या संकल्पनेवर साधक बाधक विचारविनिमय झाले आहेत. फ्रीड यांच्या मतानुसार समाज ही समाजकार्याची प्रयोगशाळा आहे. महत्त्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. फ्रीड यांचं वाक्य आहे की समाज काय आहे तर समाजकार्याची एक प्रयोगशाळा आहे. म्हणजे इथेच आपल्याला प्रयोग करायचे आहेत. कुठल्या पद्धती योग्य ठरतात नाही ठरत, मग ते सगळं काही प्रॅक्टिकली तिथे समाजामध्येच आपल्याला करायचं आहे. म्हणून समाजालाच समाजशास्त्राची किंवा समाजकार्याची प्रयोगशाळा म्हटलेलं आहे. ज्याद्वारे समाजातील विविध समस्यांवरती काय केले जातात तर उपाय शोधले जातात. समाज हीच एक प्रयोगशाळा आहे ज्याद्वारे समाजातील विविध ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावरती उपाय सोडले जातात. मग जसजसे समस्येचे स्वरूप बदलते, प्रत्येक ठिकाणी वेगळे असते, तसेच निष्कर्ष सुद्धा परिस्थितीनुसार काय असतात तर वेगळे असतात. उदाहरणार्थ जर पाहायचं असेल तर एखाद्या प्रगत व्यक्तीच्या समस्या या मागास व्यक्तीच्या समस्यांपेक्षा भिन्न असतात. ओके. ऑब्वियसली मागास व्यक्तीला अन्न वस्त्र निवारा ही त्याची प्राथमिक गरज असू शकते किंवा ह्या त्याच्या समस्या असू शकतात. जगणं ही एक समस्या असू शकते. परंतु एखादा प्रगत व्यक्ती असेल त्याला नोकरीची समस्या असू शकते किंवा आपलं जीवनस्तर आणखी उंचावण्याची समस्या असू शकते. वेगवेगळ्या समस्या व्यक्तीच्या असतात त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या कुवतीनुसार किंवा त्या कुठल्या सिच्युएशनमध्ये जगत आहे त्यानुसार. समाजकार्यात मानव हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपल्याला जे कार्य करायचं आहे ते मानवासाठी समाजासाठी करायचं आहे. त्यामुळे मग मानव हा घटक काय आहे तर अतिशय महत्त्वाचा आहे. प्रेम ही समस्या निराकरणाची महत्त्वाची काय असते ताकद असते. वाक्य लक्षात ठेवा. हे वाक्य तुम्हाला कदाचित त्याच्यावरती प्रश्नसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वाक्य याच्यामध्ये जे काही सांगत आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतरांची काळजी घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, समस्या सोडविण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील होणे म्हणजे समाजकार्य होय. आता तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला समाजकार्याच्या पाहायच्या आहेत. ॲक्च्युअल समाजकार्य म्हणजे काय तर फक्त पुण्य मिळावे ही एकच संकल्पना नसून ही एक व्यापक संकल्पना आहे. एवढं लक्षात घ्या. त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला व्यक्तीच्या समस्या जाणून सुद्धा घ्यायच्या आहेत, त्या सोडवण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील सुद्धा व्हायचं आहे. मग आता समाजकार्यामध्ये मानव हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे हे आपण पाहिलं. मग प्रेम ही समाजकार्याच्या निराकरणाची किंवा समाजकार्य करण्याची काय आहे एक ताकद असते हेही आपण पाहिलं. आता यामध्ये मग उपकार नसतात. ओके. म्हणजे फक्त आपण काही समोरच्या व्यक्तीवर फक्त उपकारच करतोय असं नाही किंवा समोरच्या व्यक्तीला आपल्याला लाजवायचं सुद्धा नाही आहे, त्याला उपकृत करतोय याची त्याला जाणीव सुद्धा करून द्यायची नाही आहे. ओके. दीनदुबळे किंवा जे काही दुर्बल लोक आहेत, बिचारी लोक आहेत, ह्या भावना याच्यामध्ये नसतात. म्हणजे आता पहा, कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये लोकांनी भरपूर अन्नदान केलं, परंतु त्याहीपेक्षा त्याची जास्त काय केली पब्लिसिटी केली. म्हणजे आपण तुमच्यावरती उपकार करतोय असं समोरच्या व्यक्तीला आपल्याला दाखवायचं नाही आहे. तू दीन आहेस, दुबळा आहेस, गरीब आहेस, बिचारा आहेस, या भावनासुद्धा यामध्ये नसतात. श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव सुद्धा नसतो आणि सेवा करणे किंवा धर्म ही काय असतात तर कर्तव्य असतात. ओके. म्हणजे हे काही उपकार नाही आहेत तुम्ही समोरच्यावर करणार, हे काय आहे एक कर्तव्य आहे, अशी भावना या समाजकार्यामध्ये असते.
समाजकार्याचे स्वरूप हे शैक्षणिक तसेच व्यावसायिक सुद्धा आहे. आता सुरुवातीचं जे स्वरूप होतं ते दानधर्माच्या शी निगडीत होतं, परंतु आता हे जे स्वरूप आहे समाजकार्याचं ते शैक्षणिक सुद्धा झालेलं आहे, त्यासोबत व्यावसायिक सुद्धा आहे. पूर्वीच्या काळी राजे रजवाडे दान धर्म करायचे, त्याला सुद्धा आपण समाजकार्याचं प्राचीन रूप म्हणू. म्हणजे आधी जे राजे रजवाडे करायचे ते सुद्धा एक प्रकारचं समाजकार्य होतं, त्याला आपण त्याचं प्राचीन स्वरूप म्हणू शकतो. इंग्लंड आणि अमेरिकेत सुद्धा चर्चद्वारे समाजकार्य केले जात होते. जसं आपल्या इकडे मंदिरांद्वारे म्हणा किंवा राजा रजवाड्यांद्वारे जे दानधर्म आहे ते केलं जायचं, तसंच इंग्लंड अमेरिकेमध्ये त्या काळी चर्चद्वारे सुद्धा समाजकार्य केलं जात होतं. हळूहळू यामध्ये सुधारणा होत गेल्या आणि इंग्लंडमध्ये 1536 मध्ये एक कायदा केला गेला, ज्यात निर्धनांच्या मदतीसाठी कार्ययोजना बनविली गेली. 18व्या शतकात औद्योगिक क्रांतीनंतर निर्धनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक कायदे केले गेले. म्हणजे आता हळूहळू विकास व्हायला लागला. पूर्वीच्या काळी जे काही दानधर्म केलं जायचं तेवढंच फक्त प्राचीन स्वरूप न राहता आता त्या निर्धनांना जे आहेत, म्हणजे निर्धन लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे. तुम्ही दीन आहात, दुबळे आहात, गरीब आहात, ही भावना त्यांच्यामधून नष्ट करून त्यांना आपल्याला काय करायचं आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे, त्यांचा विकास करायचा आहे, त्यांना एक सुदृढ किंवा एक चांगलं आयुष्य किंवा एक उच्च प्रतीचं आयुष्य कसं जगता येईल यासाठी सुद्धा समाजकार्यामध्ये हेल्प त्यांना करायची आहे. सो आता आपण थोडक्यात पाहिलं की समाजकार्य म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप आता पुढे कसं बदलत आहे ते सुद्धा आपण या शेवटच्या वाक्यामध्ये पाहिलं. सुरुवातीच्या काळात फक्त सेवा हा त्याचा एक आधार होता, सेवा करणे किंवा दान धर्म करणे, परंतु आता तसे स्वरूप राहिलेले नाही. दान धर्म सेवा हे प्राचीन स्वरूप होतं, थोड्याफार प्रमाणात तेही आता आहे, परंतु यामध्ये आपल्याला पुढच्याला उपकृत करायचं नाही आहे, त्याला कुठलीही हीन भावना त्याच्यामध्ये मनामध्ये येईल अशा प्रकारे त्याला ट्रीट करायचं नाही आहे. तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्याला आणायचं आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, इनडायरेक्टली आपल्याला समाजाचा विकास करायचा आहे. ही भावना आता विकसित होत आहे आणि ती भावना नेमकी कशी विकसित होत गेली, त्यासाठी कुठल्या शैक्षणिक संस्थांची स्थापना झाली किंवा समाजकार्याचं स्वरूप एकदम कसं पालटलं गेलं, आधीचं होतं तसंच आता आहे का, किती त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, कशा प्रकारचे झालेले आहेत, कुठल्या तंत्रशुद्ध पद्धतींचा वापर केलेला आहे, हे सगळं आपल्याला पुढे पाहायचं आहे. यासाठी आपले जे काही समाजकार्याची एक सिरीज येणार आहे ती कंप्लीट पहा. तुमचे सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील याची खात्री देते आणि तुमच्या 10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची तयारी आपल्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून नक्की होईल. CDPOची एक्झामची तुम्हाला अजून डेट आलेली नाही किंवा ॲड आलेली नाही आहे, त्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले नाहीत तर तुमची तयारी इथे असायला हवी, त्यासाठी हे लेक्चरसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या इतर मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. थँक्यू वन्स अगेन.